हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं मराठी मॅक्रॉन आर्ट क्राफ्टमध्ये। आज मी आपल्याला मॅक्रॉनचं ब्रेसलेट बनवून दाखवणार आहे। तर चला तर मग बघूया। इथे मी 50 सेंटीमीटरचा येलो कलरचा एक कॉर्ड घेतलेला आहे आणि 80 सेंटीमीटरची दोन व्हाईट कलरचे कॉर्ड घेतलेले आहेत आणि लाईट ग्रीनचा जो कॉर्ड आहे एक घेतलेला आहे, तो 150 सेंटीमीटरचा आहे। इथे मी आता एक कॉर्ड येलो कलरचा आणि दोन कॉर्ड जे आहेत व्हाईट कलरचे, त्याला एक गाठ बांधणार आहे, सिंपल नॉट। आता इथे मी पिनने त्याला सिक्युअर केलेला आहे आणि जे आपले 150 सेंटीमीटर म्हणजे 150 सेंटीमीटरचे लाईट ग्रीनचं जे कॉर्ड आहे ते आता या तिन्ही कॉर्डच्या खाली ठेवून आपल्याला त्याला 4 नॉटची गाठ बांधायची। इथे जे आहे तर आता इथे मी 5 4 नॉटच्या गाठी ज्या बांधलेल्या आहेत, त्यात इथे आपण नेक्स्ट स्टेप जी आहे डिझाईन तयार करणार आहोत। त्यासाठी मी इथे येलो कॉर्डला पिनने सिक्युअर करून घेते आधी। त्यानंतर आपलं जे हे जी लाईट ग्रीनचं जे कॉर्ड आहे ते येलो कॉर्डच्या खालून फक्त घ्यायचं आहे, या पद्धतीने त्याला सेट करून ठेवायचं आहे। दुसरं जे लाईट ग्रीन कॉर्ड आहे हे बघू शकता ते त्याच्यावरून ठेवायचं। त्यानंतर जे व्हाईटवाला कॉर्ड आहे ते या बाजूने आपल्याला त्याला वर करायचं आहे, बघू शकता। आणि दुसरं कॉर्डसुद्धा त्याच सेम पद्धतीने। त्यानंतर हे चारही कॉर्ड आपल्याला खेचायचे, दोन्ही जे लाईट ग्रीन कॉर्ड आहेत आणि दोन्ही व्हाईटचे जे कॉर्ड आहेत ते खेचायचे आपल्याला या पद्धतीने। त्यानंतर त्याला आपल्याला इथे टाईटली खेचायचं। त्यानंतर हे जे व्हाईटवाला कॉर्ड जे आहे ते ग्रीनवाल्या कॉर्डच्या वरून घ्यायचं आहे आपल्याला एक, आणि आता सेकंड टाइम म्हणजे दुसऱ्या वेळेला आपल्याला खालून घ्यायचं या पद्धतीने। सेम हीच प्रोसेस आपल्याला दुसऱ्या बाजूला करायची। तर पुन्हा एकदा आपल्याला लाईट ग्रीन कॉर्ड जे आहे ते या कॉर्डच्या खालून घ्यायचे आणि त्यानंतर दुसरं कॉर्ड त्याच्यावर ठेवायचं आहे आणि व्हाईट कॉर्ड जे सांगितलं होतं त्या पद्धतीने त्याला क्रॉस करून ठेवायचं या पद्धतीने आणि चारही कॉर्ड खेचायचे। त्याला मी आता 4 नॉटची गाठ बांधणार आहे।
त्यानंतर सेम प्रोसेसने आपल्याला ही फ्लावरची डिझाईन जी आहे ती कंप्लीट करायची आहे. सेम तीच प्रोसेस. त्यानंतर 4 नॉटची गाठ इथे बांधायची. तर सेम प्रोसेसने मी इथे 2 आणखीन फुलाची जी डिझाईन आहे ती तयार करून घेणार आहे.
तर इथून पुढे आपण सेम प्रोसेसने 4 नॉटच्या गाठी बांधणार आहोत. तर इथे मी 5 4 नॉटच्या गाठी बांधलेल्या आहेत. इथे बघू शकता या पद्धतीने ही जी आपली डिझाईन आहे ब्रेसलेटची तयार झालेली आहे. आता ह्या मी जे गाठी आहेत ते सोडते. त्यानंतर यामध्ये फक्त आपल्याला येलो आणि व्हाईट कलरचे कॉर्ड ठेवायचे आहेत. बाकीचे जे कॉर्ड आहेत ते कट करून स्टिच करून ठेवायचे. तर आता मी हे व्हाईट आणि जे आपलं येलो कलरचं कॉर्ड आहे ते इक्वली कट करून घेते. त्यानंतर ह्याला एक सिंपल नॉट जे आहे ती गाठ बांधायची या पद्धतीने. त्यानंतर इथे मी 10 सेंटीमीटरचा कॉर्ड कट करून घेते. लाईट ग्रीन कलरचं कॉर्ड आणि हे जे दोन्ही आपले आहेत ब्रेसलेटचे त्याला इक्वली करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला सेंटरला इथे धरून 4 नॉटची गाठ बांधायची. इथे बघू शकता आपलं जे ब्रेसलेट आहे ते तयार झालेलं आहे. तर इथे मी 32 सेंटीमीटरचे 2 ग्रीन कॉर्ड घेतलेले आहेत. ते या पद्धतीने मी याला क्रॉसिंगमध्ये सेट केलेलं आहे. बघू शकता आपण आणि ते पिनने मी सिक्युअर करते. त्यानंतर इथे मी डार्क स्काय ब्लूचे जे 2 कॉर्ड आहेत ते सुद्धा 32 सेंटीमीटरचे घेतलेले आहेत. ते या पद्धतीने त्याला इथे सेट करायचं. त्यानंतर डार्क ब्लू स्प्लाय जे आपले कॉर्ड आहे ते यामधून क्रॉसिंग शेपमधून आपल्याला त्याला या पद्धतीने या कॉर्डच्या खालून, त्यानंतर ह्या दुसरं जे कॉर्ड आहे म्हणजे या बाजूने वरून घेऊन पुन्हा आपल्याला
त्याच्याच कॉडमधून डार्क स्काय ब्लूच्याच कॉडमधून बाहेर काढायचं आणि त्यात मी सेफ्टी पिन काढते आणि आता याला एक इन्फिनिटी जे लोगो असते त्या पद्धतीचं याला लुक येईल, डिझाईन येईल. तर इथं आपल्याला मी ते खेचते टाईट पद्धतीने. त्यानंतर इथे मी ग्रीन कार्डला तर सिक्युअर करून घेते आणि हे टाईट करून आपल्याला घ्यायचं आहे. तर आता मी तर आता इथे मी 70 सेंटीमीटरचं ग्रीन कलरचं कॉर्ड कट करून घेतलेलं आहे. तर या चारही कॉर्डला आपण त्याला 4 नॉटची गाठ बांधणार आहोत. तर आता इथे मी 5 वेळा जे आहे ती 4 नॉटची गाठ बांधणार आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूलाही आपल्याला सेम प्रोसेस करायची. यामध्ये आता इथे मी 70 सेंटीमीटरचं डार्क स्काय ब्लू कॉर्ड घेते. याने ते आपल्याला 4 नॉटची गाठ बांधायची. इथे मी पुन्हा एकदा 5 वेळा आपल्याला 4 नॉटची गाठ बांधायची. इथे मी 5 वेळा 4 नॉटच्या गाठी ज्या आहेत आपल्या बांधून झालेल्या आहेत. आता इथे मी बघू शकता इथे ब्रेसलेटची आपली जी डिझाईन आहे ती कंप्लीट झालेली आहे.
आता हे जे बाजूचे 2 कॉर्ड आहेत आपल्याला ते कट करून घ्यायचे. फक्त इथे आपल्याला 2च कॉर्ड मधले जे आहेत ते ठेवायचे. बाकीचे सर्व कॉर्ड जे आहेत ते कट करून स्टिच करून घ्यायचे. तर आता इथे मी जे 2 कॉर्ड आहेत बघू शकता, दोन्ही इक्वली करून घेते, ग्रीन आणि डार्क स्काय ब्लू वाला. त्याला आपण आता इथे 4 नॉटची गाठ बांधणार आहोत. तर आता इथे मी 20 सेंटीमीटरचं कॉर्ड घेतले कट करून, त्याला इथे 4 नॉटची गाठ बांधण्यासाठी. तर इथे मी 4 4 नॉटच्या गाठी बांधलेल्या आहेत बघू शकता. आता जे आपलं स्टिच करून घ्यायचं आहे आता आपल्याला.
तर आता इथे जे आपले एक कॉर्ड राहिलेत ना त्यांना मी एक सिंपल नॉट बांधते या पद्धतीने. इथे आपले ब्रेसलेट जे आहे ते तयार झालेलं आहे, बघू शकता. इथे आपले 2 ब्रेसलेट तयार झालेले आहेत वेगवेगळ्या डिझाईनचे. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपण नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.